बालमित्रांनो नमस्ते. कसे आहात? आनंदी आहात ना? छान. आनंदी असलंच पाहिजे. आनंदी असल्यावर आपलं अध्ययन छान होते. मित्रांनो, सेतू अभ्यासाचा आजचा 28वा दिवस. चला तर समजून घेऊया आजचा अभ्यास. पहिला विषय मराठी. यात शब्दकोशाचा वापर करणे या क्षमता अंतर्गत स्वतःचा शब्दसंग्रह तयार करायचा आहे. तत्पूर्वी शब्दकोशात आपल्याला अपरिचित शब्द शोधता आला पाहिजे. जाणून घेऊया, या कृतीमध्ये काही अपरिचित शब्द दिलेले आहेत. त्यांचा अर्थ समजून घेऊया. पहिला शब्द आहे फळकूट, म्हणजे फळीचा तुकडा. दुसरा शब्द आहे कामट्या, म्हणजे बांबूच्या काड्या. वाक्कळ म्हणजे गोधडी. फेनाबाज म्हणजे फॅशनेबल. ओढाळ म्हणजे स्वैर किंवा खोडकर. हाल हवाल परिस्थिती जाणून घेणे. बळीराजा शेतकरी. जित्राप जनावर. हेंडसाळ तिरस्कार किंवा दुर्लक्ष झाल्यामुळे हाल होणे. व्यसन बैलाच्या किंवा म्हशीच्या नाकातली दोरी. हे शब्द तुमच्या वहीतल्या या शब्दांचा वापर करून वाक्य पण लिहा. पुढे बघा, सक्षम बनूया या कृतीत इतर विषयातील अपरिचित शब्दांचा संग्रह करून माझा शब्दसंग्रह एका स्वतंत्र वहीत लिहावयाचा आहे. याविषयी अधिक माहितीसाठी लाल अक्षरातील सूचनांचं पालन करा. या पुढचा विषय आहे हिंदी. यात भाषा विषयांतर्गत लेखन क्षमतेचा सराव होण्यासाठी कृती दिलेली आहे. आओ पता करे अंतर्गत चित्रांचे हिंदी व इंग्रजीत नावे आपल्या वहीत लिहायचे आहेत. बघा, इथं सूचना दिलेल्या आहे. चित्रों के नाम देवनागरी लिपी एवं रोमन लिपी में लिखवाए. यापुढे अजून काही चित्रे आहेत. त्यांचे हिंदी, इंग्रजी व मराठी नावे लिहायचे आहेत. उदाहरणार्थ, या चौकटीमधील पेनाचं चित्र दिसतंय. पेनाला हिंदीमध्ये म्हणतात कलम. यासाठी इंग्रजी शब्द आहे पेन आणि कलमचा मराठी शब्द आहे लेखणी. मग आपल्या वहीमध्ये या चित्रांची नावे लिहिताना कलम, त्याचा इंग्रजी शब्द पेन पुढे लिहायचा आणि त्याचा मराठी शब्द लेखणी, या क्रमाने चित्रांची नावे लिहायची आहेत. आओ सक्षम बने या कृतीमध्ये हिंदी और मराठी में समान आकार वाले शब्दों की सूची बनाओ. यानंतरचा विषय आहे इंग्रजी. टेम्पलेट नंबर 28. टेम्पलेट नंबर 28. यामध्ये लर्निंग ॲक्टिव्हिटी बघूया. ॲक्टिव्हिटी ए, मॅजिक नंबर. पहिली सूचना आहे राईट डाऊन द फॉलोइंग फिगर्स इन द वर्ड्स. संख्यांचे अक्षरी लेखन करायचं आहे. 81, 267 हे आपल्याला अक्षरात लिहायचं आहे. सी, राईट द फॉलोइंग नंबर्स इन फिगर. इथं संख्यांचे अक्षरी लेखन केलेले आहे. 84 ते आपल्याला अंकात लिहायचं आहे. 707 हे आपल्याला अंकात लिहायचं आहे. बी, बिग नंबर्स. याच्यात एक टेबल दिलेला आहे. त्या टेबल्समध्ये नंबरच्या कॉलममध्ये 100, 1000, 10,000, 1 लाख, 10 लाख, 1 crore असे दिलेले आहेत आणि त्याचे अक्षरे लेखन इन वर्ड्स दुसऱ्या बाजूला दिलेले आहेत. याचं वाचन करायचं आहे आणि खाली सूचना दिलेली आहे. कॉपी द फॉलोइंग नंबर्स फ्रॉम द चार्ट इन युअर नोटबुक. इथं अंकामध्ये 100, 1000 अशा संख्या खाली दिलेल्या आहेत आणि त्याच्या उजव्या बाजूला त्याचं अक्षरी लेखन करायचं. प्रॅक्टिस.
फाइंड द मिस्ट्री नंबर्स. मिस्ट्री म्हणजे रहस्यमय संख्या किंवा गूढ संख्या. फर्स्ट, द मिस्ट्री नंबर्स हॅज 6 in the 1000 place, 2 in the tens place, 8 in the 100 place, 1 in the 1 place. खाली प्रश्न विचारलेला आहे, व्हॉट इज द मिस्ट्री नंबर्स, म्हणजे रहस्यमय संख्या कोणती. बघा मित्रांनो, जसं गणितामध्ये आपण एकक, दशक, शतक, हजार, 10,000 असे घरं करून त्यामध्ये संख्या लिहितो, अगदी त्याच पद्धतीने इथं आपल्याला एक संख्या तयार करायची आहे. 6 in the 1000 place, मग 6 आपल्याला कोणत्या घरात लिहिता येईल, हजाराच्या घरात. 2 कोणत्या घरात लिहिता येईल, दशकच्या घरात. 8 कोणत्या घरात लिहिता येईल, शतकाच्या घरात. आणि 1 एककाच्या घरात. म्हणजेच रहस्यमय संख्या कोणती तयार होईल, 6821, 6821. आता दुसरं खाली उदाहरण दिलेलं आहे, तिथं आपल्याला मिस्ट्री नंबर्स लिहायचे आहेत आणि त्याचा सराव तुम्ही करा. खाली बघूया एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटीज. याच्यामध्ये फन विथ नंबर्स, नंबर चार्ट 1 to 100 हे दिलेलं आहे. याचे वाचन करायचं आहे, त्याचं अक्षरी वाचन पण आपल्याला करायचं आहे. खाली एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे, सी द चार्ट अँड फाइंड आउट द फॉलोइंग फ्रॉम द नंबर चार्ट अँड राईट इन द वर्ड्स ॲज वेल ॲज इन फिगर्स. इन फिगर्स, इन वर्ड्स म्हणजे आपल्याला अंकात लिहायचं आहे आणि त्याच्या पुढं अक्षरी लेखन करायचं आहे. गणित. गणिताचा आजचा घटक आहे आपला कोन आणि उपघटक आहे कोन काढणे. थोडे आठवूया. जसे कोन मोजण्यासाठी कोन मापकाचा वापर करतो, तसेच कोन काढण्यासाठी सुद्धा याची मदत होते. राकेश असाच 50° मापाचा एक कोन काढतोय. बघूया काय काय केलं त्याने. 1 नंबरची कृती बघा काय केली त्याने, पट्टीच्या साहाय्याने बाजू एमएन काढली. दुसरी सूचना, यम बिंदूवर कोन मापकाचा केंद्रबिंदू ठेवला. तिसरी सूचना किंवा तिसरी कृती, कोन मापकाची संदर्भ रेषा बाजू एमएन सोबत जुळेल अशा प्रकारे ठेवली. चौथी कृती, बिंदू एन ज्या बाजूला जातो आहे त्या बाजूकडील शून्याच्या खुणेपासून क्रमाने वाढणाऱ्या संख्या बनवून 50° मापाचा बिंदू घेतला. पाचवी कृती आहे, कोन मापक उचलून यम पासून काढलेल्या बिंदूतून जाणारी रेष काढली व रेषेच्या दुसऱ्या टोकाला यल हे नाव दिलं. या पद्धतीने त्याने LMN हा कोन काढला. अगदी त्याच पद्धतीने आपल्याला सराव कोपऱ्यातील 4 उदाहरणातील कोन आपल्याला वहीमध्ये काढायचे आहेत. याच्यानंतर आव्हान कोपरा पण आहे. 240° मापाचा कोन असेल का? हो. तुमच्या कंपास पेटीतील साहित्याचा वापर करून काढता येईल का? नक्कीच काढता येईल. त्याचा तुम्ही सराव करायचा आहे. पुढचा विषय आहे विज्ञानाचा विषय आहे परिसर अभ्यास भाग 1. याच्यामध्ये इयत्ता 5वीचा पाठ क्रमांक 19 अन्न घटक हा इथं दिलेला आहे. या पाठाचे म्हणजे ज्या पाठातील आशयाचे वाचन करायचं आहे. समजपूर्वक वाचन झाल्यानंतर त्याच्यातील अभ्यास आपल्याला पूर्ण करायचे. जसे इथे खाली चित्र दिलेले आहेत. पुढील स्निग्ध पदार्थ ओळखा व त्यांची नावे लिहा. ती नावे आपल्याला वहीमध्ये लिहायची आहेत एकाखाली एक. खाली एक प्रश्न पण आहे. शरीरातील चरबीच्या थरामुळे आंतरेंद्रियांना संरक्षण कसे मिळते याची चर्चा करायची आहे. आपल्या मित्रांमध्ये चर्चा करा किंवा तुम्ही तुमच्या वहीमध्येही लिहू शकतात. यानंतर पुढे बघा, जीवनसत्वे आणि खनिजे यांची स्रोत असलेले अन्नपदार्थांची यादी तयार करायची आहे. खाली कृतीत बघा चित्र दिलेले आहे. चित्रातील जीवनसत्व खनिजांचे स्रोत दिलेले आहेत. त्यांची नावे ओळखा आणि ती लिहा. पुढे बघा सराव करूया. याच्यामध्ये चूक की बरोबर ते आपल्याला लिहायचं आहे. प्रश्न दुसरा, बटाट्यात
आहे हे कसे ओळखाल? तिसरा प्रश्न, जसं चौथा प्रश्न, पाचवा प्रश्न, सहावा प्रश्न आपल्याला वहीमध्ये लिहायचा आहे. या आशयामध्ये तुम्हाला काही शंका वाटली किंवा काही भाग समजला नसेल तर ह्या पाठाच्या संदर्भात अधिक माहिती दीक्षा ॲपवर दिलेली आहे आणि त्याची लिंक इथं दिलेली आहे. त्या लिंकला स्पर्श करून तुम्ही अधिक माहिती मिळवू शकाल. पुढचा विषय आहे सामाजिक शास्त्र आणि याच्यात आज घटक आलेला आहे स्थिर जीवन आणि नागरी संस्कृती. याचं आपल्याला समजपूर्वक वाचन करायचं आहे. एक छोटी कृती दिलेली आहे, करून पाहूयात. त्या कृतीप्रमाणे तुम्ही आवश्यक ती कृती करायची आहे. खाली आशय घटक दिलेला आहे, त्याचं वाचन करायचं आहे, चित्रांचं निरीक्षण करायचं आहे. वाचन झाल्यानंतर आपल्याला समजून घ्यायचं आहे की आपल्याला नेमकं काय समजलं. आणि मग इथं बघा प्रश्न आलेला आहे, काय समजलं? वरील घटकातील तुला काय समजले ते थोडक्यात लिही. आशयाचं पुन्हा वाचन करून आपल्याला काय समजलं ते लिहायचं आहे. याच्यामध्ये काही शंका असेल तर आपल्याला दीक्षा लिंक ॲपची लिंक पण पुढं दिलेली आहे. यानंतर या प्रश्नांची उत्तरं शोधू. इथं आपल्याला जोड्या जुळवायच्या आहेत. अधिक सरावासाठी पण काही अभ्यास दिलेला आहे. अशा पद्धतीने आजचा हा सेतू अभ्यास आपण समजून घेतलेला आहे. याप्रमाणे आजचा सेतू अभ्यास पूर्ण करून आपल्या वर्ग शिक्षकांकडून तपासून घ्या. उद्या पुन्हा भेटूया. बाय.